नाशिकमधून एक ब्रेकिंग बातमी येतेय। नाशिकच्या घोटी टोल नाका इथं आंदोलन प्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 24 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल आता करण्यात आलाय। जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, वसंत गीते, निर्मला गावित, योगेश घोलप, त्याचबरोबर या प्रमुख नेत्यांसह अन्य पदाधिकाऱ्यांवरती घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जमावबंदीचे आदेश असताना देखील जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून ही कारवाई होते। नाशिक मुंबई महामार्गाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून काल घोटी टोल नाक्यावरती आंदोलन करण्यात आलं होतं आणि या प्रकरणी आता कारवाई होताना दिसतेय। तर घोटी टोल नाका आंदोलन प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाकरे गटाच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांवरती, साधारण 24 पदाधिकाऱ्यांवरती आणि कार्यकर्त्यांवरती हा गुन्हा दाखल झालाय। जमावबंदीचे आदेश असताना देखील जमाव जमवल्यामुळे हा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलाय। खड्ड्यांबाबत काल हे आंदोलन करण्यात आलं होतं, तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, ठाकरे गटातील जवळपास 24 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती आता गुन्हा दाखल झालाय, काय अपडेट? ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल नाशिकच्या घोटी टोल नाक्यावर आंदोलन केलेलं होतं। नाशिक मुंबई महामार्गावर पडलेले खड्डे आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना होणारा त्रास हा कमी व्हावा या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। खरं तर यापूर्वीच NHAIच्या अधिकाऱ्यांना याबाबत पत्र दिलेलं होतं की या 15 दिवसाच्या मुदतीमध्ये आपण नाशिक मुंबई महामार्गावरचे खड्डे बुजवा, अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। मात्र तरी देखील NHAIने हे खड्डे बुजवले नाही आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल घोटी टोल नाका जो आहे तो तब्बल 2 तास बंद केलेला होता आणि हा टोल नाका बंद करत असताना नाशिक मुंबई महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झाली होती। तब्बल 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या देखील लागलेल्या होत्या। या सगळ्याच्या अनुषंगानं नाशिकच्या घोटी पोलिसांनी अर्थात ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणामध्ये नाशिक शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, वसंत गीते या 24 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 200 ते 250 पदाधिकाऱ्यांवरती जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। बरं, नक्कीच लक्ष्मण, आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पुढे देखील एक ब्रेकिंग बातमी येतेय। चांदोली धरण परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। 3 रिश्टर स्केलचा हा भूकंप आहे। पहाटे 4:46 भूकंपाचा धक्का जाणवलाय। चांदोली धरण परिसरामध्ये 3 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला आहे। पहाटेच्या सुमारास साधारण 4:46 3 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता। या भूकंपाचा धक्का वारणावती परिसरामध्ये जाणवला असून या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाहीये। मात्र भूकंपाचा केंद्रबिंदू हा वारणावतीपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी आसिफ यांच्याकडून। आसिफ, चांदोली धरण परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत, सद्यस्थिती काय? एकूणच बघितलं तर गेल्या 5-6 दिवसापासून चांदोली धरणा परिक्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय। त्यातच ज्यावेळी पाऊस थोडा थांबला होता त्यावेळी पहाटेच्या सुमारास साधारणतः 5च्या सुमारास 3 रिक्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। यामुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय, कारण काही सकाळची वेळ असल्यामुळे, शांतता असल्यामुळे लोकांना हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। वारणावतीच्या धरणापासून ते 8 किलोमीटर अंतरापर्यंत आतमध्ये हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता। साधारणतः 3 रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का होता। चांदोली धरणाच्या व्यवस्थापनाने सांगितलंय की या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही कुठेही जीवितहानी झालेली नाही आणि धरणाला कोणतीही इजा सुद्धा पोचलेली नाहीये। बरं, अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।